आलात तर मंडळी स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा नवीन प्रवासामध्ये। आजचा प्रवास आपला असणार आहे वंदे भारत एक्सप्रेसने पुणे ते कोल्हापूर, जी आता रिसेंटली 16 सप्टेंबर 2024ला चालू झालेली आहे। चला तर मग प्रवास करूयात आणि अनुभव कसा असेल ते आता दोघं सोबत पाहूया। तर कोल्हापूरमध्ये संपला विषय। तर आता आपल्या गाडीचा 2:15ला टाईम होईल आणि आता गाडीमध्ये आपण जाऊयात। तुम्ही गाडी बघितलीच असेल। चला प्रवासाला आता आपल्या सुरुवात करू। प्लॅटफॉर्म नंबर 2ला आपली वंदे भारत आणि समोरच आहे ती हमसफर राणी कमलापती सांतरागाची पुणे। 2:15चा आपण आता वाट बघतोय की 2:15 आता केव्हा वाजतील। तर मित्रांनो, लास्ट टाइम जेव्हा आपण मुंबई सोलापूरला गेलो होतो तेव्हा गाडीचा कलर व्हाईट आणि निळा होता। आता बघू शकता भगवा आणि ब्लॅकचं आणि ग्रेचं जे कॉम्बिनेशन झालेलं आहे ना, छानपैकी अशी आपली गाडी दिसणार आहे। खरं तर फार मजा आज आपल्याला येणार आहे। गाडीमध्ये काय काय फीचर आहेत, गाडीचं आपल्याला पुढचं प्रोव्हिजन कसं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। जोडून राहा शेवटपर्यंत। आता पुढच्या 10-15 मिनिटात आपण आता प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि बघूयात गाडीला किती स्टॉपेज आहे, काय नाही, गाडीची संपूर्ण माहिती प्रवासासहित तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। चला तर मग आता प्रवासाला सुरुवात करू। फार एक्सायटेड आहोत। चला आता कोचमध्ये आपण एंटर करू आणि दाखवूयात तुम्हाला कशा प्रकारे आपले फीचर आहेत। ऑटोमॅटिक दरवाजा, समोर आपले जे आहेत कॅमेरा देव आपल्याला ऑब्झर्व करणार आहेत आणि या साईडला प्रशस्त असं मोठं वॉशरूम आहे, तुम्ही पाहू शकता, ज्याला तुम्ही स्लाईड करू शकता असं पूर्णपणे। ते आपण असं ओपन क्लोज त्याला नाही करू शकत। आणि डोर जे आहेत ते बटननी पण निघतात आणि ऑटोमॅटिक सेन्सर डोर आहे। तुम्ही जवळ आलात तर ते ऑटोमॅटिक निघून जातात आणि परत ऑटोमॅटिक ते बंद होतं। फार मजा येणार आहे। आता गर्दी फार आहे आतमध्ये, सगळ्यांना आधी सेट होऊ द्यात, त्यानंतर आपण निवांत आपल्या कोचमध्ये आणि सीटमध्ये बसूया। तर ऑनलाईन गाडी पूर्ण खाली दाखवली, पण इकडं बघू शकता पूर्णपणे भरून गेलेली आपली गाडी आहे। सगळ्या सीटा ज्या आहेत त्या फुल झालेल्या आहेत। पुढे तर इथं आपलं 33 आणि 34 आपला कोच असणार आहे। बॅग वगैरे ठेवूयात आपण, बॅग्स जागेवर ठेवल्यात। थोडंसं बाहेर जाऊ, आणखी एसीची हवा आपल्याला आता 5 तास खायचीच आहे, त्यामुळे थोडं नॅचरल हवा बाहेरची थोडीशी खाऊ तोपर्यंत आपण। तर करेक्ट 2:15ला आपली गाडी डिपार्ट झालेली पुण्यावरून। गाडीचे डोर तुम्ही पाहिले असतील ऑटोमॅटिक बंद झालेले, त्यामुळे जर तुम्ही या गाडीमध्ये येत असाल तर 2 मिनटं आधी या। तुमचे नातेवाईक वगैरे जर कोण असतील तर त्यांना पण जर आतमध्ये सोडायला येत असतील तर मनात बाहेरच थांबा, कारण की आतमध्ये राहिले तर आतमध्येच राहून जातील। सर कोल्हापूरला मग तुम्ही सोबतच जाल, तिकडे जायचं तिकडे असो। चला तर आता आपण ह्या प्रवासाला, ब्युटिफुल प्रवासाला सुरुवात करू। तर आपण आपल्या सीटवर आलेलो आहे। पाण्याची बॉटल पण आता आपल्याला भेटलेली आहे आणि व्ह्यू तुम्ही बघताय, छानपैकी आरामदायी आता आपला प्रवास होतोय आणि होत राहणार आहे शेवटपर्यंत। तर मित्रांनो, आता आपण सासवड रस्त्याला आलो आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, पुण्यावरनं जे आहे, पुणे आपलं जंक्शन आहे, 3 लाईनी जातात। एक लोणावळ्याच्या दिशेने, एक दौंडच्या दिशेने आणि तिसरी जाते मिरज, त्यापुढे मग हुबळी आणि कोल्हापूरच्या दिशेने। तर आपण जी तिसरी लाईन आहे मिरज, त्या लाईनवरनं चाललेलो आहे कोल्हापूरच्या दिशेने। आणि या गाडीचे थोडे फीचर वगैरे सांगूयात। सेम जसे आपण लास्ट विस्टाडमला बसलो होतो आणि वंदे भारतला सेम तसेच आहेत, पण त्याच्यामध्ये जे आहे डायनिंग टेबल या साईडला होतं तुम्हाला, इथे जे आहे डायनिंग टेबल तुम्हाला समोर दिसतं याला, हे तुम्ही इथून ओपन करू शकता। त्यानंतर जर बघायला गेलं तर खाली सेम फुटरेस्ट पण तुम्हाला आहे अशा प्रकारे, छान फुटरेस्ट आहे। इथं जे आहे तुम्हाला छोटंसं लगेज सॉकेट भेटते, काय असेल तुमचं छोटंसं सामान वगैरे त्यात ठेवू शकता। आणि या साईडला जर बघताय तर इथे बटन थोडंसं वेगळं आहे आणि हा जो हँडरेस्ट आहे तो त्याला ओपन बी करू शकता। आणि हे जे बटन आहे, पुश केलं तर मागं जाल, त्याला परत पुश केलं तर पुढे येईल। पुश पुल करण्याचं जे बटन आहे मागे पुढे जाण्याचं, ते आपलं बटन आहे। तर असे सिटिंगचे फॅसिलिटीज आहेत। आणि समोर जे बघताय वरती रीडिंग लॅम्प आहे, तर ते ओपन होऊन जातं। आणि जे आहे विंडो आहे या साईडला तुम्ही बघताय, विंडोला कर्टनसुद्धा आहे, तुम्हाला जर बंद करायचं तर बंद देखील करू शकता आणि पूर्णपणे ओपन पण करू शकता तुम्ही। बंद करायची काय गरज आहे, एवढा छान तुम्हाला व्ह्यू भेटतोय।
आणि तुम्हाला जाणवणार देखील नाही की 5 तास तुमचे कधी निघून गेले आणि तुम्ही कधी कोल्हापूरला पोहोचताय. या ट्रेनची स्पीड तुम्ही बघू शकता 104 म्हणजे 112पर्यंत मॅक्स आपली गाडी गेलेली आहे आतापर्यंत. म्हणजे ट्रेन जी आहे ती चालली आहे आपल्या स्पीडमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला या ट्रेनमध्ये वायफायची पण व्यवस्था बघायला भेटते. या ट्रेनचं स्वतःचं वायफाय आहे वंदे भारत इन्फोटेनमेंट म्हणून. तर बघू शकता जेव्हा तुम्ही वायफायला कनेक्ट करता तुम्हाला ते वंदे भारत इन्फोटेनमेंटला क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही यांचं स्वतःचं एक पोर्टल आहे ज्यामध्ये डेटा स्टोरेजने भरपूर जे आहे मूवीज वगैरे तुम्ही बघू शकता त्या तुम्हाला दाखवतो. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण त्या पोर्टलवर जातो आणि तुम्हाला आपल्या ICF ट्रेनची पूर्ण जर्नी वगैरे बघायला भेटते. वंदे मातरम वगैरे त्याला आपण टायटल दिलेलं आहे. किड्स मूवीज किड्स शोज वगैरे बऱ्यापैकी बघायला भेटतात. आणि इथे टेलिव्हिजन मूवीजमध्ये गेल्यानंतर हिंदी मूवी तमिळ मूवी सगळं बघायला भेटतात. म्हणजे एक एंटरटेनमेंट म्हणून छान एक व्यवस्था ट्रेनमध्ये झालेली. म्हणजे आधुनिकीकरण जे आपल्या रेल्वेचं होतं आहे ते खरंच बघण्यासारखं आहे की तुम्ही कधीपासून प्रवास करता काय माहिती नाही, पण मी जेव्हापासून प्रवास करतो ना रेल्वेचे मी प्रत्येक फेज पाहत आलेलो. तुम्ही पण पाहिले असतील निळ्या ICF पासून त्याचं बघवीकरण झालेलं आहे, म्हणजे त्याचा कलर चेंज झालेला आहे, त्यानंतर नवीन नवीन रूट्स आलेले आहेत आणि ट्रेनमध्ये जे मॉडिफिकेशन झालेलं आहे ते कमालचं झालेलं आहे. छानपैकी हलकंसं असं ऊन आलेलं आहे आणि वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे. तो फील आपण आतमध्ये करतो आहे गाड्यांमध्ये, जसं की बाकीच्या गाड्यांमध्ये कळत नाही की बाहेर काय चालू आहे काय नाही, जेव्हा गर्दी वगैरे असं सुटसुटात आहे निवांत बसलेलो आहे. तर बाहेर जशा प्रकारे वातावरणामध्ये चेंज होतो आहे आपण आतमध्ये तो फील करतो आहे. त्यामुळं एक काइंड ऑफ जे आहे तुम्हाला एक डायव्हर्सिटी भेटते प्रवासामध्ये जसं तुम्ही करताय. समोर जे आहे तुम्ही बघताय वरती तुम्हाला लगेच स्पेस आहे जसं आपल्या नॉर्मल बसमध्ये वगैरे असतो. बाकी CCTV कॅमेरा ट्रेनमध्ये जागोजागी आहेत इथे पाहताय तुम्ही. आणि एक्झिट करता कोचल्या दरवाजाकडे तर तिथे एक TV लावलेली आहे ज्याच्यावर जे आहे पुढील स्टेशन कोणता असणार आहे त्याच्याविषयी माहिती आणि ट्रेनची करंट स्पीड काय चालू आहे ते पण त्यात दिसतं. आणि या साईडला जे आहे वॉशरूमचे इंडिकेटर आहेत तुम्हाला दिसतं की सपोज जर रेड लागलं तर ते ऑक्युपाईड आहे आणि ग्रीन असेल तर ते खाली आहे वॉशरूम. घरून आपला डबा आणलेला आहे, पालकची भाजी भात डबे दोघांसाठी आणलेले. तर या जेवण करायला खाऊन घेऊयात कारण की साताऱ्याला अजून 1 तास आहे आपल्याला आणि त्यानंतर बाकीचे फीचर वगैरे आणि पूर्णपणे रूट एक्सप्लोअर करूयात. आणि अजून काय तुम्हाला माहिती सांगता येईल ते आपण या प्रवासामध्ये सांगूया. घरचं जेवण आणि असा प्रवास त्याचं कॉम्बिनेशन जर तुम्हाला भेटते तर अजून तुम्हाला काय हवं. एक नंबर मजा येते. अजून एक सातारा आता आपलं एक मला वाटते 3:20 झालेले. पुढच्या एक 50-55 मिनटामध्ये सातारामध्ये आपण पोहोचून घेऊ. तोपर्यंत घरचं जेवण एन्जॉय करा आणि तुम्ही पण व्हर्च्युअली या खायला. जहाँ पे वो मतलब रिस्ट्रिक्शंस है वहाँ पे ट्रेन थोड़ी सी कम हो रही है स्पीड, उसके अलावा लेकिन ट्रेन की स्पीड ज़बरदस्त है. अभी हम C7 कोच है जो अंतिम कोच है इस ट्रेन का, हमारी मिनी वंदे भारत है क्योंकि 8 कोचेस की मिनी वंदे भारत है. जो बड़ी वंदे भारत होती है जो. मित्रांनो तुम्हाला या ट्रेनचं वेस्टर्न स्टाईलचं वॉशरूम आपण दाखवूयात. अशा प्रकारे स्लायडिंगचं आहे, त्याला तुम्ही ओपन क्लोज ओपन अशा प्रकारे करू शकता. तुम्ही बघता या साईडला जे आहे तुम्हाला सोप डिस्पेन्सर पाहायला भेटतो. त्याला सेन्सर आहे तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला जे आहे डिस्पेन्स तुमच्या हातामध्ये होऊन जातं.
या साईडला वॉटर टॅब आहे, मोठा असं तुम्हाला वॉश बेसिन पण इकडं पाहायला भेटतं आणि हँड ड्रॉअर इकडं आहे साधा. आणि बघायला गेलं तर इकडं जे आहे तुम्हाला हे पण दिलेलं आहे, डस्टबिन सेक्शन दिलेले आहे. काही कचरा वगैरे टाकायचा असेल तुम्ही इथे टाकू शकता. प्रशस्त असा मोठा स्पेस आहे तुमचा कमोड सेक्शन असणार आहे. छानपैकी मोठा असा वॉशरूम आणि समोरचा आरसा पण आहे ना प्रशस्त असा मोठा आहे. असे बाथरूम क्वचितच तुम्हाला ट्रेनमध्ये पाहायला भेटतात आणि ते वंदे भारतमध्येच पाहायला भेटतात. सोलापूरच्या ट्रेनमध्ये पण आपण पाहिलं होतं, मोठ्यापैकी आहे, नाही तर फार कम्पॅक्ट असतं. आणि याच्यामध्ये छोटं पण एक वॉशरूम आहे छोट्या प्रकारचं, ते पण मी तुम्हाला दाखवेल पुढं. साईडला बघता इंडियन स्टाईल आणि वेस्टर्न स्टाईल. या साईडला छोटे देखील वॉशरूम तुम्हाला पाहायला भेटतात. सेम फॅसिलिटी तुम्हाला इकडे पाहायला भेटतात. सोप डिस्पेन्सर, हँड ड्रायर आणि जे आहे सिंक आणि वॉटर टॅप. साईडला तुमचं कमोड सेक्शन असणार. आणि वेस्टर्न स्टाईलमध्ये पण सेमच असणार आहे, थोडीशी जागा कॉम्पॅक्ट आहे, बाकी काही फरक नसणार आहे. तर मित्रांनो, आता आपण कॉफी घेतलेली आहे छानपैकी. तर थोडंसं जेवण झालं होतं, म्हणलं कॉफी वगैरे घेऊयात. छान टेस्ट आहे. आपण ही प्रीमिक्स कॉफी घेतली आहे, डिप करून नाही घेतली आहे. तर पॅन्ट्रीमध्ये आपण दादांना सांगितलं की आम्हाला कॉफी द्या आणि कॉफी घेतली आपण. एन्जॉय करा कॉफी दृश्यसोबत आणि वंदे भारत एक्सप्रेस. तर मित्रांनो, 4:32 झालेत. आपण आता राजधानी सातारामध्ये आलेलो आहे. फर्स्ट टाईम इकडच्या रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. याच्या गाडी जी आहे आपल्या अरायवल टायमिंगपेक्षा 5 मिनटं आधी आली आहे. 4:37चा गाडीचा इथं टायमिंग आहे. स्टेशनबद्दल सांगायचं म्हणलं तर हे पुणे डिव्हिजनच्या अंतर्गत येतं. या स्टेशनचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. सध्या डबल इलेक्ट्रिफिकेशनचं काम चालू आहे. बाकी स्टेशन तुम्ही पाहू शकता, सध्या स्टेशनचं काम चालू आहे. 1 नंबरला आपण आलेलो आहे. ही गाडी बघू शकता स्टेशनला कशा प्रकारे थांबलेली आहे. तर आतापर्यंत आपण 145 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. गाडीचा अजून ज्या डिपार्चर टाईम नाही झालेला आहे. टोटल जे आहे 326 किलोमीटरचं आपलं अंतर असणार आहे पुणे ते कोल्हापूरचं. तर मित्रांनो, आपण या ट्रेनची थोडी माहिती सांगूयात. वंदे भारत एक्सप्रेस पुणे कोल्हापूर या ट्रेनचं इनॉग्रेल आता जस्ट रिसेंटली झालं होतं 16 सप्टेंबरला. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याचं उद्घाटन केलं होतं. ट्रेनचा जे आहे रन जो आहे आपला आठवड्यातनं 3 वेळाच होतो. पाहायला गेलात तर रविवार, बुधवार आणि शुक्रवार गाडी रोज 2:15 वाजता पुण्यावरून निघते आणि तब्बल 326 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर तुम्हाला एक 7:40ला आपण कोल्हापूरमध्ये पोहोचतो. आणि सेम जर तुम्ही कोल्हापूरवरून इकडे येत आहे तर कोल्हापूरवरून ही गाडी रोज सकाळी 8:15ला निघते आणि तुम्हाला 1:30च्या दरम्यान म्हणजे साधारणतः 1:30 वाजता तुम्हाला गाडी सोडते पुण्यामध्ये. कोल्हापूरवरून जेव्हा गाडी निघते ती गाडी फक्त सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी म्हणजे जे राहिलेले अल्टरनेट डेज आहेत त्या दिवशी गाडी निघते. हा मंगळवारी गाडीचं कुठंच रन नाही होत.
ना की तुम्ही पुण्यावरून कोल्हापूरला जाऊ शकता ना कोल्हापूरवरून पुण्यावरून येऊ शकता. आणि राहिली गोष्ट प्रायझिंगची सांगायची म्हणली तर या गाडीमध्ये 2 प्रकारचे आपले जे आहेत कोच आहेत. एक जे आहे तुमचं AC चेअर कार आहे आणि दुसरं एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे. AC चेअर कार 7 आहेत आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार 1 आहे. 820 रुपये समथिंग, 820 रुपये आपली प्राईज असणार आहे. आणि एक्झिक्युटिव्हची मला वाटतं 1710, एक्झिक्युटिव्ह चेअरची 1710 प्रायझिंग असणार आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला फूड इन्क्लूड करायचं आहे तर तुम्ही आपला बुकिंगची ॲप पूर्ण करू शकता. यामध्ये तुम्हाला इव्हनिंग ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता. 66 म्हणजे 66 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पडतील. आणि ही जी प्राईस सांगितली ना, ही प्राईस विथ फूड आहे. तर मित्रांनो आता करेक्ट 5:30 झालेत आणि आता आपण कराडमध्ये आलेलो आहे. 5 मिनटं लेट आलेलो आहे. इथं आपल्या गाडीचा जो टाईम आहे तो 5:25चा आहे. तब्बल आतापर्यंत आपण 204 किलोमीटर हा प्रवास केलेला आहे. कराडबद्दल सांगायचं म्हटलं तर हे पुणे डिव्हिजनमध्येच येतं. इथं 3 प्लॅटफॉर्म आहेत आणि आपल्या ट्रेनला इथं 3 मिनटाचं हॉल्टिंग स्टेशन आहे. तर चला 3 मिनटाचा आपल्या इथं स्टॉप आहे आणि गाडी ऑलरेडी लेट आहे. तर त्यामुळं आता डायरेक्ट आपण गाडीमध्ये जाऊ. बाकी कराडचं रेल्वे स्टेशन बघताय तुम्ही, संध्याकाळची वेळ झालेली आहे 5:30 आणि छानपैकी असं वातावरण झालेलं आहे. या रूटला आपण याच्या आधी रात्री प्रवास केला होता त्यामुळं आपल्याला काय दाखवता नाही आलं. आपण फर्स्ट टाईम दिवसा आपण या रूटला प्रवास करतो आणि एक्सप्लोअर करतो. आपण मागं जाणार होतो ना. वातावरण तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं झालेलं आहे. आणि 6:10 झालेत. आपण किर्लोस्कर वाडीमध्ये आलेलो आहे. 10 मिनटाच्या डिलेने इकडं आपण आलेलो आहे आणि इथून पुढच्या एक 15-20 मिनटामध्येच आता आपण सांगलीला पोहोचू. Wishes you a happy and comfortable journey. Doors are opening. दरवाजे खुल रहे हैं. तर मित्रांनो 6:30 झालेत आणि आता आपण सांगली रेल्वे स्टेशनला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता गाडीचा जो आहे आपला डिपार्चरचा टाईम झालेला आहे आणि ऑलरेडी गाडी इथं 10 मिनटं आपली लेट आलेलीच आहे. सीटला आम्ही बसलो आहे. समोरच बघताय जो दरवाजा आहे ना त्याला काय बाहेरून लॉक लावण्यासाठी नाही आहे, ऑटोमॅटिक परत खोलतो आहे.
तर रेल्वेने अशा ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे. कारण की आम्हाला नाही वाटत की कुठली गोष्ट निगेटिव्ह दाखवावी, पण असं काय झालं तर मग आम्ही तरी काय करणार. त्या गोष्टी चांगल्या अजून जर झाल्या तर प्रवास लोकांचा अजून चांगला होईल, अनुभव लोकांचा चांगला राहील. कृपया ट्रेन के पूरी तरह से रुकने के बाद ही सावधानी से उतरें. दरवाजे खुल रहे हैं. 6 वाजून 48 मिनटं झालेत आणि आपण आता मिरजमध्ये आलेलो आहे. ऑलमोस्ट 280 किलोमीटर आपला इथला 280 किलोमीटरचा आपला प्रवास इथपर्यंत झालेला आहे. एक 47 किलोमीटर आता आपलं इथलं कोल्हापूर राहिलेलं आहे. राहिली गोष्ट मिरजला जंक्शन यामुळे म्हणतात कारण की इकडून 3 लाईनी जातात. एक आपली कोल्हापूरच्या दिशेने, दुसरी जाते बेळगाव हुबळीच्या दिशेने आणि इकडची पुणे आहेच आणि लातूरच्या दिशेने पण जाते पंढरपूरच्या दिशेने. तर अवघ्या एक पाऊण तासामध्येच आपण आता कोल्हापूरला पोहोचणार आहे. चला तर मग आता डायरेक्ट कोल्हापूरमध्येच भेटू आपण. बाकी पाऊस तुम्ही बघताय असं मुसळधार नाही म्हणता येणार, पण हलका हलका असं पाऊस सगळीकडे चालू आहे. आपण चेअर कारमधनं एक्झिक्युटिव्ह कारमध्ये आलो आहे. म्हणलं आता सगळीकडे गर्दी कमी झाली, तुम्हाला दाखवूयात. सेमच आहे, तुम्हाला काही फरक जाणवणार नाही. C1 C2 नंतर एक्झिक्युटिव्ह कार आहे. ओळखायचं कसं की आपल्या चेअर कारमध्ये जे आहे 3x2ची सिटिंग अरेंजमेंट होती आणि याच्यामध्ये बघू शकता 2x2ची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि सीट्स जे आहे त्यामध्ये कमी आहेत भरपूर. आणि फीचरबद्दल सांगायचं म्हणलं सेम फीचर आहेत. ट्रे टेबल होता फक्त तो इथे नाही आहे. फुटरेस्ट वगैरे येतं आहे बऱ्यापैकी छान. जो आपला ट्रे टेबल असणार आहे तो एक्झिक्युटिव्ह कारमध्ये तुम्हाला इथे चेअरच्या आतमध्ये दिसतो. म्हणजे जो हँडरेस्ट आहे तुमचा त्याच्या आतमध्ये तुम्हाला इकडं जो आहे ट्रे टेबल दिसतो. आणि हा बघू शकता फोल्डेबल ट्रे टेबल आहे. सेम आपण डेक्कन एक्सप्रेसमध्ये पाहिला होता याच्या आधी. बाकी स्पेस तुम्हाला मोठा भेटतो. चेअर कारमध्ये थोडंसं कॉम्पॅक्ट होतं, असे पाय करून तुम्हाला बसावं लागेल. ते तुम्ही निवांत पाय करून बसू शकता. आणि पुशपुलसाठी पण सेम आहे जसं तिकडे होतं आपलं. या साईडला तुम्ही जो बघताय बटन आहे सेम. चार्जिंग सॉकेट आपले जे आहेत ते खाली असतील इकडे या साईडला. हे बघा इथे तुमचे चार्जिंग सॉकेट. एक्स्ट्रा फीचर आहे की जी ही सीट आहे ना ही रोटेट होते पूर्णपणे आणि कशी फिरते ते पण तुम्हाला दाखवतो मी एकदा. तुम्ही पाहायला गेलात तर ह्याला जे आहे तुम्ही असं पूर्णपणे रोटेट करू शकता. ह्याला काही प्रेस वगैरे करायची तुम्हाला गरज नाही आहे. आधी आपण प्रेस करायचो आधीच्या वंदे भारतमध्ये किंवा म्हणा एक्झिक्युटिव्ह विस्टाडम कोचमध्ये वगैरे, पण ही डायरेक्ट तुम्ही करू शकता आणि पूर्णपणे विंडोचा जो आहे तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. मागं जे आहे डिजिटल स्क्रीन, बाकी इंडिकेटर्स वगैरे जे आहेत तेच बाकी सगळं सेम आहे. आणि फरक तर माहितीच आहे. याची जी कॉस्टिंग आहे ते 1710 रुपयाचं आहे इन्क्लुजिंग ऑल आणि आपलं चेअर कारचं 821 रुपयाचं असणार आहे. आता आपण परत आपल्या जागेवर आलेलो आहे चेअर कारमध्ये. तर छान प्रवास झाला आतापर्यंत. अनुभव एकदम छान होता तुम्ही जर पाहायला गेलात तर. आता अगदी काही क्षणामध्येच आपण आपल्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस अर्थातच कोल्हापूरला पोहोचणार आहोत. तर तोपर्यंत काही माहिती सांगावं म्हणलं आपल्याला की ट्रेनचा अनुभव छान होता. इंडियन ट्रेनचा जो प्रीमियमनेस आहे तो जो वाढतो आहे ना तो बघून छान वाटतं आहे. कॉस्टिंग पण जे आहे ट्रेननी बऱ्यापैकी थोडं आधी जास्त होती आता कमी गेलेली आहे, पण अजून कमी करतील असं अपेक्षित आहे. बाकी केटरिंगच्या वगैरे व्यवस्थित सगळ्या सोयी आहे आणि मॅनेजमेंट फार छान आहे या सगळ्या गाड्यांचं. बाकी वंदे भारतचा माझा अनुभव फक्त 2च ट्रेनचा आहे, एक सोलापूरचा आणि एक कोल्हापूरचा. आणि तेव्हा आपण ज्या ट्रेनमध्ये गेलो होतो त्यावेळेस ट्रेनचं जे आहे थीम चेंज होती गाडीची. पांढरी आणि निळे कलरची गाडी होती आणि आता भगव्या कलरची गाडी आहे. दोन्ही गाड्याचं जे आहे कलर कॉम्बिनेशन फार छान दिसतं आपल्याला. यानंतर पुढं स्लीपर पण येईल त्याचा पण आपण प्रवास करू. आणि बाकी बाहेर रात्र आहे काही तुम्हाला दाखवता येणार नाही, त्यामुळं आता डायरेक्ट आता आपण कोल्हापूरमध्ये भेटूयात आणि तिथे आपला व्हिडिओचा शेवट आपण करणार आहोत. भारतीय रेल्वे सोबत प्रवास केल्याबद्दल सर्वांचे आभार.
तर आलो आहे कोल्हापूरमध्ये आपल्या अरायवल टायमिंगच्या 10 मिनटं आधीच आपल्या शाहूनगरीमध्ये आलेलो आहे आणि हा प्रवास आपला इथंच संपवतो. भेटूयात अशाच नवीन प्रवासामध्ये. बाकी कोल्हापूरला टर्मिनस यासाठी म्हणतात कारण की याच्या पुढं कोणत्याच गाड्या जात नाही. हा आपला शेवटचा टर्मिनल आहे. जसं की आपलं CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरमध्ये आहे. अशाच नवीन नवीन प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.